खऱ्या प्रेमाने इथं आलेले आहेत. भावावर तुमचं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या बहिणींवर देखील माझं मनापासून प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढा उशीर आपल्याला या ठिकाणी थांबायला लागलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. तुम्ही खाली जरा हे सगळे व्हिडिओवाले जरा खाली बसा, इकडे जरा प्लीज खाली बसा. सगळे पोलीस बाजूला व्हा, सगळे जरा सगळे खाली बसा, सगळे कॅमेरामॅन सगळे खाली बसा. आणि तुम्हाला एवढा उशीर थांबावं लागलं याबद्दल हा तुमचा भाऊ तुमच्या समोर नतमस्तक होतोय. अरे खाली बसा. एवढा वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. असं चित्र मी यापूर्वी कधी पाहिलं नाही. मी सिल्लोडमध्ये यापूर्वी देखील आलो, काही वेळेस प्रचंड गर्दी होती. मगाशी पालकमंत्री अब्दुल सत्तारजींनी सांगितलं हा रेकॉर्ड माझा मीच मोडलेला आहे. खरं म्हणजे आज मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. आज चांगला आपला दिवस आहे. माझ्या काही भगिनींचा फॉर्म पण मी भरून घेतला इथं. आज सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं 5,40,000 फॉर्म या ठिकाणी आले आणि त्यापैकी 2 लाखाची स्क्रुटिनी झाली. 2 लाख फॉर्म ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले आणि उरलेले जे आहेत त्याचंही काम चालू आहे, तेही लवकर आपण पूर्ण करा अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत. खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आज कालही आपला एक चांगला दिवस होता. एक आपलं 72 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरकर आपल्या महाराष्ट्राचा आहे. त्याचाही मी मनापासून अभिनंदन करतो. त्या स्वप्नीलचा आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला, देशाला अभिमान. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. पालकमंत्री झाल्यावर सत्कार घेत बसले नाही, त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला. सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा, काय शब्द आहेत माझ्याकडे, विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय. सत्तार फक्त गर्दी जमवत नाहीत, तर गर्दीचा महासागर जमवतात, तो या ठिकाणी आपण पाहतोय. मी यापूर्वी देखील कार्यक्रमाला आलोय. सत्तारजी, बॅटिंग तुमची बघून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि यापुढे त्यांना घाम फुटलाय. आता आपल्याला बॅटिंग करायला मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी एवढे दिवस म्हणायचो मला एक सख्खी बहीण आहे, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने, हे माझं भाग्य आहे. हे प्रेम, हे आशीर्वाद. आज येताना रस्त्यामध्ये माझ्या बहिणी ओवाळणी करत होत्या, राख्या बांधत होत्या. त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला तुमच्या भावाला उशीर झाला, मला समजून घ्या. आणि म्हणून मी तुमची माफी अगोदरच मागितली. तुम्हाला नतमस्तक झालो, तुम्हाला दंडवत घातलाय, कारण तुम्ही एवढा वेळ थांबला. आणि म्हणून एवढा शोषिक आणि सहनशीलता
इतर कुणामध्ये असू शकणार नाही, त्या माझ्या बहिणींमध्ये आहे, ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून इतका नशीबवान भाऊ पण मिळवायला देखील नशीब लागतं, ते या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालं, त्याबद्दल देखील मी आपला मनापासून आभारी आहे. या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं, त्यांनी म्हटलं अभिनंदन केलं, शाबासकीची थाप दिली, बोले अशा योजना केल्या पाहिजे. अशा योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय, महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून महिला भगिनींना आपण म्हणतो, दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, फक्त फोटो मध्ये पूजा करून भागणार नाही, तर प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या योजना सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असतं. राज्यातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे, हेच सरकारची भूमिका आहे. आणि ह्यासाठीच सरकार काम करतंय. आणि म्हणून जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंगची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं. आपल्याला शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे. आणि एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 1,500 गुणिले 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये, वर्षाला 36,000 रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे. आणि म्हणून मुलीचा जन्म ही जी काही ही योजना आहे, फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. या सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय. कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे. आता मुलींचं उच्च शिक्षण, कुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, त्याची सगळी अख्खी 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. मला एकदा रात्री फोन आला 12:30 वाजता. एका मुलीने 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांना भरायची होती, ती 50% देखील पालक भरू शकले नाहीत, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. कशाला पाहिजे सरकार? मी रात्री 1:45 वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची 100% फी आपण माफ करूया. तो निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. एसटी मध्ये आपल्याला 50% सवलत दिली. माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एसटी मध्ये? एसटी मध्ये प्रवास करताना आपण बघा, हात वरती करा. बापरे, एसटी तोट्यात होती. तुमच्या 50% सवलतीमध्ये एसटी पण फायद्यात आली. आणि म्हणून आज एका वर्षामध्ये
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात 2 कोटी महिलांना याचा फायदा झाला. खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय. उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय. 2.5 लाख